आज आपण लोकरंगभूमी या विषयाअंतर्गत रिंगण नाट्य या विषयावर बोलणार आहोत. रिंगण नाट्य या विषयासंदर्भात बोलत असताना एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की रिंगण नाट्य हा आधुनिक लोकनाट्याचा एक प्रकार आहे, जो आधुनिक कालखंडामध्ये ज्याचा उगम झाला आणि आत्ताच्या नव्या पिढीतील जे महत्वाचे नाटककार आहेत, म्हणजे अतुल पेठे यांनी या रिंगण नाट्याची निर्मिती केलेली आहे. आज आपण रिंगण नाट्याबद्दल तसेच रिंगण नाट्य म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाबद्दलही बोलणार आहोत. रिंगण नाट्य हा नाटकाचा एक प्रकार आहे. ते पथनाट्यासारखं असतं. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंगमंच या रिंगण नाट्याची जी स्थापना झाली ती अतुल पेठे आणि राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून झाली. विकिपीडियावर या रिंगण नाट्याचा थोडक्यात इतिहास दिलेला आहे. अतुल पेठे, राजू इनामदार आणि अश्विन फडके यांनी कार्यकर्त्यांना नाटकांबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी काही कार्यशाळा घेण्याचं ठरवलं. या कार्यशाळा त्यांनी जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अशा 4 ठिकाणी या कार्यशाळा त्यांनी घेतल्या. कार्यशाळेत एकूण 250 कलाकार कार्यकर्ते सहभागी झाले होते. हे कार्यकर्ते अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे होते. त्यांनी कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट पाडून अंधश्रद्धेचे परिणाम आणि कारण आणि उपाय हे लिहायला त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टी लिहिल्या, पण अर्थात ती नाट्य कार्यशाळा होती त्यामुळे त्या सादरीकरणाच्या अनुषंगाने त्यांनी लिहिल्या आणि प्रत्यक्ष त्या सादर सुद्धा करून दाखवल्या. ते सादर झाल्यानंतर त्या प्रत्येक गटाला नाटकाचे वेगवेगळे विषय त्यांनी दिले आणि हे विषय देऊन पुढे ते विषय त्यांना सादर सुद्धा करायला सांगितले. या वेगवेगळ्या विषयांवर कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या नाटकांना योग्य साच्यामध्ये बसवून त्यांना मूर्त रूप जेव्हा अतुल पेठे आणि राजू इनामदार या लोकांनी दिलं तेव्हा त्या नाटकांना रिंगण नाट्य असं नाव दिलं गेलं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष होते. या डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी त्यांचे विचार पुढे नेऊन त्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी रिंगण नाट्य सादर करायला सुरुवात केली. त्यातून त्यांनी रिंगण नाट्य नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं परीक्षण दीपाली नाफडे यांनी आपलं महानगर या वेब पोर्टलवर केलेलं आहे. ते मी गुगल
क्लासरूम मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही वाचा विस्ताराने. पण त्यात त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने हा त्यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला. आणि हा रिंगण नाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी व्यक्त केला. या रिंगण नाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी घेतल्या, त्या कार्यशाळांचा आणि रिंगण नाट्यांचा वेध रिंगण नाट्य या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेला. या कार्यशाळा गावापासून थोड्याशा दूर आणि शांत ठिकाणी, जिथं प्रशिक्षणासाठी ऐसपैस वर्ग, राहण्याच्या खोल्या, जेवणा खाण्याची सोय, स्वच्छतागृह अशा काही सुविधा आहेत, अशा ठिकाणी या कार्यशाळा ते घेत असतात. आणि या कार्यशाळांच्या माध्यमातून रिंगण नाट्याच्या संदर्भामध्ये, म्हणजे या रिंगण नाट्याची निर्मिती ते करतात. सर्व प्रशिक्षणार्थींना या कार्यशाळेमध्ये शिकवलं जातं. डॉक्टर दाभोळकरांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे रिंगण नाट्य करत आहे. या नाटकातले संवाद जर तुम्ही पाहिले तर त्यातून डॉक्टर दाभोळकरांचे जे प्रखर विचार होते ते प्रकट झालेले आपल्याला पाहायला मिळतं. सध्याचं जे एकूण वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये प्रत्येकानं एक भूमिका घेऊन उभं राहणं फार गरजेचं आहे. माणसा माणसातले जे भेद आहेत ते भेद मिटवून कोण आले तुम्ही? माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याचं जी भावना आहे ती वाढीस लागली पाहिजे. कारण माणसा माणसातले भेद हे बऱ्याच वेळा राजकीय हेतून प्रेरित असतात. आणि त्यामुळे अनेक चुकीच्या घटना या वाढायला सुरुवात होते. दाभोळकरांसारख्या एका समाज सुधारकाच्या निर्घृण हत्येनंतर आपण काही करू शकत नाही, हे शल्य मनात टोचू लागल्यानंतर रिंगण नाट्याचा जन्म झाला, असं अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी म्हटलं. नरेंद्र दाभोळकर असतील, गोविंद पानसरे असतील, कलबुर्गी असतील, यांच्या ज्या हत्या झाल्या त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहे. आणि त्याचंच शल्य यांच्या मनाला बोचलेलं आहे. आणि मग या लोकांचा विचार हा गावोगावी पोहोचला पाहिजे, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि तो साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पोहोचला पाहिजे. या हेतूने यांनी रिंगण नाट्याची निर्मिती केली. अनेक वेगवेगळी प्रसिद्ध अशी रिंगण नाट्य यांनी हा विचार घेऊन निर्माण केली. अंधश्रद्धा, अस्लम बाबा, आधुनिक अंधश्रद्धा, ऐसे कैसे झाले भोंदू, चेटूक,
सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे व्हाया तुकाराम, सापडलं रे सापडलं, या पद्धतीची ही रिंगण नाट्य होती. रिंगण नाट्य हा पथनाट्याशी अत्यंत जवळून संबंधित असलेला एक नाट्य प्रकार आहे. त्याची भाषा ही सर्वसामान्य लोकांना समजेल अशी असते. आपल्या दैनंदिन बोली भाषेतून ते अभिव्यक्त होत असतात. मोजक्या शब्दांमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये लोकांशी आपल्याला जो संवाद साधायचा आहे तो अर्थातच बोली भाषेतून साधला जातो. आणि बोली भाषेत याचं सादरीकरण होत असल्यामुळे रस्त्यावरून येणारा जाणारा अगदी सामान्यातला सामान्य व्यक्तीपासून ते विद्यार्थी, गृहिणी, कष्टकरी, हमाल, कोणताही प्रेक्षक, कोणतीही व्यक्ती ते पाहून थांबतं आणि त्याचा आस्वाद घेतं. परंतु हा आस्वाद घेत असताना प्रबोधनाचं एक बीज त्यांच्या मनामध्ये पेरलं जातं. प्रत्येक माणूस याच्यामध्ये गुंतला पाहिजे. त्याच्या मनामध्ये त्या संवादाच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, सादरीकरणाच्या माध्यमातून त्याच्या मनामध्ये एक बीज रुजलं पाहिजे विचारांचं. ही भूमिका या रिंगण नाट्याच्या सादरीकरणामागे असते. हे जे रिंगण आहे म्हणजे हाताला हात धरून हे कलाकार उभे राहतात आणि एकमेकांच्या हाताला हात दिल्यानंतर जे रिंगण तयार होतं ते रिंगण हे एकतेचं प्रतीक आहे. ते रिंगण अत्यंत संवेदनशील आणि एका विशिष्ट विचारानं प्रेरित असं रिंगण असतं. आणि तो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचा असेल तर ही संवेदनशीलता इथं फार महत्वाची आहे. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी रिंगण या नाट्याची निर्मिती केली. भारतातल्या सामाजिक पातळीवरचे प्रश्न आणि ज्या समस्या आहेत त्या अत्यंत व्यापक आहेत. आणि त्यातल्या त्यात अंधश्रद्धेसारखी जी समस्या आहे ती तर इतकी खोलवर रुजलेली आहे की त्यातून भारतीय मानसिकता बाहेर पडायला तयार नाही. त्या लोकांना त्यापासून वंचित ठेवायचं असेल, त्यापासून दूर न्यायचं असेल तर अत्यंत प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत आपला विचार नेणं गरजेचं आहे. हे जाणवल्यानंतर या नाटकाची निर्मिती झाली. हे नाटक नुसतं नाटक नाही तर ही चळवळ आहे. आता या रिंगणाच्या माध्यमातून अतुल पेठे म्हणतात की जबाबदार नागरिक आणि संवेदनशील माणूस म्हणून दाभोळकरांच्या खुनाचा निषेध आपण केला पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे. मग या निषेधाचं, प्रतिकाराचं हत्यार काय, साधन काय, तर नाटक.
या दुःखातून, व्याकुळतेतून, जखमेतून, शोकमग्नतेतून मला रिंगण नाट्य ही संकल्पना सुचली. हा विचार त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीपुढे मांडला आणि मग त्यांनी या कार्यशाळा सुरू केल्या. पथनाट्य हे रस्त्यावर जाऊन सादर होतं. पथनाट्य बहुतेक वेळा कामगारांचे प्रश्न किंवा राजकीय समस्या, सामाजिक समस्या किंवा प्रचारकी थाटाचं एक नाट्य असतं. म्हणजे ते प्रबोधन करणारं नाटक असतं, परंतु रिंगण नाट्य मात्र एक विशिष्ट उद्देश घेऊन तयार झालेलं असतं. प्रचार आणि प्रबोधन म्हणजे पथनाट्य आणि रिंगण नाट्य याच्यामध्ये फरक आहे. पथनाट्यामधून बहुतेक वेळा प्रचारकी केली जाते. रिंगण नाट्याचं तसं नाहीये. प्रचार ही ताबडतोब दिली जाणारी रिॲक्शन असते, पण प्रबोधन मात्र वर्षानुवर्ष चालणारी एक हळुवार आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे, असं अतुल पेठे म्हणतात. ते म्हणतात की मला माझ्या नाटकांमध्ये काही भडक असणार नाही. मला बुद्धिप्रामाण्यवादाशी चिकटून समाजातल्या विरोधाभासांवर, व्यंगांवर लक्ष ठेवण्याची इच्छा आहे. आणि म्हणून त्यांनी या रिंगण नाट्याची निर्मिती केली. लोकांना विचार प्रवृत्त करणं, विचार सन्मुख करणं, हे या नाटकाचं प्रधान उद्दिष्ट आहे. सापडलं रे सापडलं हे संविधानावरचं नाटक, ऐसे कैसे झाले भोंदू हे शहरी अंधश्रद्धेच्या बाबतीतलं नाटक, सॉक्रेटिस ते दाभोळकर, पानसरे व्हाया तुकाराम हे नाटक जे आहे, अनेक गाजलेले असे हे नाटकं आहेत. या नाटकाचे 100हून अधिक प्रयोग झालेले आहेत. त्यांनी रिंगण नाट्य हे पुस्तक हा विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी तयार केलं. श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञानवाद, कार्यकारण भाव, विज्ञान दृष्टी, विज्ञान सृष्टी या सगळ्या जाणीवा यांचा परिचय लोकांना करून देणं हा त्यामागचा उद्देश होता. रिंगण नाट्याच्या संदर्भामध्ये साप्ताहिक साधनामध्ये सुद्धा एक महत्वाचा लेख आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक विधान म्हणून रिंगण नाट्याकडे आपल्याला पाहता येतं. विवेकानं काम करणाऱ्या, विवेक बुद्धी असलेल्या व्यक्तींनी या रिंगण नाट्यातून आपले विचार मांडलेले आहेत. अत्यंत सनदशीर मार्गानं कायदा हातात न घेता बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून
आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून समाजाला जाग आणणं, त्यांच्यामध्ये जाणीवा निर्माण करणं, हे काम दाभोळकरांनी केलं, दाभोळकर यांनी केलं. आणि समाजाच्या डोळ्यात एका वेगळ्या पद्धतीनं अंजन त्यांनी घातलं. संत परंपरा आणि सुधारक परंपरा यांना जोडून काम करणारा हा समाज सुधारक गाडगे महाराजांनंतर अत्यंत महत्वाचा समाज सुधारक, आधुनिक समाज सुधारक आपल्याला म्हणता येईल. आणि त्यांच्याच विचारांची ही चळवळ रिंगण नाट्याच्या माध्यमातून अतुल पेठे यांनी जागवली. या रिंगण नाट्याच्या संदर्भामध्ये SNDT विद्यापीठामध्ये संशोधन करणाऱ्या प्रतिभा वाणी यांनी एक रिंगण नाट्य विचार प्रबोधनाचं एक सशक्त माध्यम असा एक महत्वाचा लेख या नाट्यासंदर्भात लिहिलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की रिंगण नाट्य हा लोकप्रबोधनाचा नाविन्यपूर्ण नाट्य प्रकार आहे. सांस्कृतिक अभिव्यक्तीद्वारे प्रबोधनाचा हा एक नवा आविष्कार आहे. लोकरंजन आणि त्याद्वारे लोकशिक्षण असे दोन्ही प्रकार यामध्ये समाविष्ट असतात. लोकरंजनापेक्षाही नवा विचार, व्यथा, उद्रेक, आक्रोश, अस्वस्थता, भावनांची संयमित मार्गाने अभिव्यक्ती करणे आणि लोकांपर्यंत मनातली उद्विग्नता नाट्याविष्कारातून पोहोचवणे, या पद्धतीचं काम रिंगण नाट्याच्या माध्यमातून करता येतं. त्याची परिणामकारकता मोठी असते. रिंगण नाट्यातून विवेकी विचार हा अभिनय, संवाद याद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवला जातो. आणि म्हणून ते प्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं एक प्रभावी आणि नाविन्यपूर्ण असं माध्यम आहे असं त्यांनी म्हटलंय. या रिंगण नाट्याची संकल्पना नेमकी कशी असते, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याची संहिता कशी असते, या संदर्भामध्ये त्यांनी मूलभूत लेखन केलेलं आहे. ते आपण पुढच्या तासाला पाहू.